नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की हा जो ब्लाऊज आहे ना, हा सिल्कचा आहे आणि साडी जी आहे ना ती खणाची आहे. तर काय कस्टमरने कसं सांगितलेलं आहे की ते जिथं आपण म्हणजे साडी खोतो म्हणजे स्टार्टिंग होती तिथलं हे काठ काढून घेतलेलं आहे, कारण त्यांना हे काठ भाईला आणि पाठीच्या साईडला लावायचं आहे. जर काठ नसतील तर कशा पद्धतीनं वरती म्हणजे तयार काठ लावायचे, म्हणजे जे हे काठ आपण कट केलेले आहेत, आणि कशा पद्धतीनं पाठीचे टक्स घ्यायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर बऱ्याच जणांना असे काठ जे असतात ना तयार, ते लावायचे कसे हे बऱ्याच वेळा लक्षात येत नाहीत. तर खूप सोपे आणि खूप छान पद्धतीनं मी सांगणार आहे. तर चला आपण करूया सुरुवात. तर अगोदर काय करायचं आहे, आपल्याला इथे पाठीच्या आधी टक्स घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मधून आपल्याला 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथून आपल्याला 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि उंची आपल्याला ठेवायची आहे 5 इंच. ह्या पण साईडला आपल्याला 5 इंच ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इकडे अर्धा इंच आणि ह्या साईडला अर्धा इंच आणि असा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. नेहमी आपण जसं पाठीचे टक्स घेतो ना तसंच आपल्याला टक्स घ्यायचे आहे. तर बघू शकता हे टक्सचे मार्किंग मी करून घेतलेलं आहे. तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे काठ अगोदर जोडून घ्यायचेत आपल्याला. तर बघू शकता हे मी पूर्ण असं फोल्ड केलेलं आहे. एक साईडला आतल्या साईडला तो फोल्ड सरकवलेला आहे आणि हे जे काठ आहे ना पूर्ण असे लावून घेणार आहे मी. व्यवस्थित असं एकसारखा अगोदर काठ जोडून घ्या तुम्ही. जो एक्स्ट्राचा काठ झालाय ना तो आपण कट करून टाकणार आहोत. आणि आता आपल्याला ह्या साईडनं पण टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित प्लेन करून जोडून घ्या, कुठेही जोड येता कामा नये. तर बघू शकता अशा पद्धतीने हे काठ जोडून झालेले आहे. तर आता आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. तर ते कसे घ्यायचे ते पण दाखवते आणि पाठीची पट्टी कशी जोडायची ते पण दाखवते. तर आता आपण टक्स घेणार आहोत, म्हणजे टीप मारून घेणार आहोत टक्सवरून. तर हे बघू शकता व्यवस्थित अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. वरतीपर्यंत असं व्यवस्थित दोरा आणायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला जो टक्स आहे ना तो लवकर म्हणजे उसवत जाणार नाही आहे. त्यासाठी तुम्ही वरतीपर्यंत दोरा असा आणा. ह्या साईडला पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला ही जी पट्टी मी तयार करून घेतलेली आहे पाठीची तुम्ही बघू शकता ही अशी. तर आता एक साईडला मी ही फोल्ड करून घेतलेली आहे. तर ती आपल्याला आता अशी जोडून घ्यायची आहे. तर इथून आपण असं जोडून घेणार आहोत पट्टी. इथे असं बारीकशी आपल्याला चून घ्यायची आहे. आणि आता आपण दाब टीप घेणार आहोत त्याच्यावरून. असं आपल्या साईडला ही पट्टी ढकलून वरून आपण टीप मारून घेणार आहोत. आणि ही म्हणजे टीप जी आहे ना ती जरा मोठी ठेवा, म्हणजे जेणेकरून काय होईल, ज्यावेळेस तुम्ही हेमिंग कराल ना तर त्यावेळेस ती आपल्याला उचलून टाकायची आहे. तर हे बघू शकता किती व्यवस्थित असं आपले काठ फिनिशिंग सहित जोडल्या गेलेले आहे. म्हणजे वरून जर काठ जोडायचे असेल ना तर हे अशा पद्धतीने जोडा. खूप फिनिशिंग आणि खूप सुंदर आलेलं आहे. तुम्ही टक्स घेऊन काठ जोडू नका, व्यवस्थित वाटत नाही आणि फिटिंगला ब्लाऊज छान बसत नाही. बॅक साईडनं पण बघा फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे. कुठंही झोड नाही, कुठंही काही नाही, व्यवस्थित एकसारखी पट्टी आलेली आहे.
आणि त्याच्यानंतर तुम्ही हेमिंग घालून झाल्यानंतर मग ही वरची जी तुम्हाला टीप दिसते ना ती तुम्ही नंतर उसवू शकता. तर मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीनं जर तयार काठ नसतील, वरचे जे काठ आहेत म्हणजे जे आपण काठ कट केलेले ते जर जोडायचं असेल तर ते अशा पद्धतीनं जोडा आणि अशा पद्धतीनं टक्स घ्या आणि पाठीची पट्टी लावा. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.